नमस्कार मंडळी, मी आहे निक्की आणि आज आपण बनवणार आहे क्रिस्पी चीज पोटॅटो बॉल्स. आपण याला क्रिस्पी चीज पोटॅटो रोल्स पण म्हणू शकतो. तर चला सुरू करूया. तर सर्वप्रथम आपण बटाटे घेतले आहेत. तर त्यांची साल काढून घेतली आहे आणि साल काढून त्यांना धुवून घ्यायचे. धुवून घेतल्यानंतर तर आता आपण गॅसवर कुकर ठेवूया. गॅस मिडियम फ्लेमवर करून त्यामध्ये आपण पाणी टाकले आहे. पाणी टाकल्यानंतर आपण बटाटे कट करून टाकावे. त्यानंतर थोडे मीठ टाकून मिक्स करून घ्यावे. चमच्याने हलवून घ्यावे. त्यानंतर 15-20 मिनिटं 10 ते 15 मिनिटं शिजू द्यावे. मध्ये बटाटे शिजवून घ्यावे. यानंतर आपण बघू शकता मी अशा प्रकारे बटाटे स्मॅश करून घेतले आहे. आपण पुरणाच्या गाळणीत देखील बटाटे काढू शकतात. यानंतर त्यात मी टाकले आहे कॉर्नफ्लॉवर. जेवढे बटाटे आहे त्या अनुसार आपल्याला कॉर्नफ्लॉवर टाकायचे आहे, जेणेकरून बटाटे चांगले क्रिस्पी होतील. त्यानंतर मी टाकले आहे चिली फ्लेक्स, ओरिगॅनो, दोन चमचे तिखट, अर्धा चमचा हळद, जिरे, मीठ अंदाजानुसार, एक पळी तेल. यानंतर आपण बघू शकता अशा पद्धतीने मी मिश्रण करून घेतले आहे. आता यांचे मी अशा पद्धतीने गोळे करून घेतले आहे. गोळे करण्याच्या अगोदरच मी त्यांना थोड्या वाट्यामध्ये घेतले आहे आणि असे राऊंड शेप बनवून घेतले आहे. त्यानंतर चीजला कट करून घेतले आहे, जेणेकरून छोटे छोटे स्लाइस त्यामध्ये टाकता येतील. हे बघा, या पद्धतीने छोटे छोटे स्लाइस करून, म्हणजे चीजची क्यूब येते ना, ती चीजची क्यूबला आपण छोटे छोटे कट करून या पद्धतीने आत टाकावे. यानंतर गोळे अशा पद्धतीने रोल केले पाहिजे, जेणेकरून चीज बाहेर नको यायला, नाहीतर तळताना ते बाहेर निघत नाही. आणि आपण वेगळ्या पद्धतीने देखील बनवू शकतो. हे बघा, ज्या प्रकारे मी करते आहे त्या प्रकारे देखील आपण करू शकता. या प्रकारे रोल करून आपण छान पद्धतीने त्यांना रोल करावे. अशा पद्धतीने सगळे रोल बनवून घ्यावे. आपल्याला बॉल्स बनवायचे असतील बॉल बनवू शकता, राऊंड बनवू शकता, स्क्वेअर बनवू शकता. हे बघा, मी सगळे राऊंड बनवून घेतले आहे. यानंतर एका वाटीत मी कॉर्नफ्लॉवर घेतलंय 1 चमचा आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकलंय. एकदम थोडे टाकायचे, जास्त नाही टाकायचे. त्यानंतर मिक्स करून घ्यायचे. अशा पद्धतीने थोड्या वेळानंतर ते मिक्स करत राहायचे, नाही तर ते खाली कॉर्नफ्लॉवर बसून जाते. हे बघा, या पद्धतीने मी आता राऊंड बॉलला त्यामध्ये मिक्स केले आहे. यानंतर मक्याच्या चुऱ्यामध्ये मी त्यांना रोल करून घेतले.
हा मक्याचा चुरा आपण जे कच्चे हे बघा या पद्धतीने छान गोल्डसर असा रंग त्यांना आलेला आहे. आता हे काढून घ्यावे. थोडा वेळ साईडला काढल्यानंतर बाकीचे तोपर्यंत काढून घ्यावे. बाकी काढल्यानंतर परत एकदा त्यांना तळावं. हे बघा या पद्धतीने परत मी फ्राय करते पहिले काढलेले. या पद्धतीने सगळे तळून काढून घ्यावे. या प्रकारे फ्राय करून आपण हे प्लेटमध्ये काढून घ्यावे आणि सर्व करावे. बघा सर्व केल्यानंतर बघा तोडल्यानंतर किती सुंदर दिसते. मध्ये चीजी आहे, बाहेरून क्रिस्पी मस्त, खाण्यातही खूप 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 छान लागतं. आपण हे नाश्त्यात बनवू शकतो, डिनरला बनवू शकतो, आपल्याला जेव्हा हवं तेव्हा बनवू शकतो आणि बनवायलाही एकदम सोपं आहे. आपल्याला वाटत असेल ते कठीण, पण बनवायला खूप लवकर बनवून जातं. हे बघा येतंय ना तोंडाला पाणी, खूपच सुंदर असं लागतंय. तर घरी नक्की एकदा ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.